घरी आल्या आल्या आईचं प्रेम आपल्याला समजत असताना आज मी आलते माझ्या घरी म्हणजे असोला जागीरमध्ये. तर कशीच तुम्ही माझी आई बसलेली तिथं आणि माझ्या आईनं माझी मालिश इतकी छान केली होती ना. मी मालिश करत बघत होती, इतकी छान मालिश होती माझी. आणि मी तुम्हाला माझ्याबद्दल इन्फॉर्मेशन सांगणार होते आजपर्यंत व्हिडिओच्या शेवट सांगेन. आणि माझी मालिश इतकी छानपैकी मी झोपलेले होते ना आणि इतकी मज्जा आली मला. मी रात्री गच्चीवर झोपलो होतो. मम्मी आली, मावशी आले, मावशी म्हणते आंघोळ करून घे. म्हणलं हो हो करते. आणि मला तर उठावं वाटत पण तरी मी उठले होते आणि खाली आले आणि केस बघितले आणि मी थोडेसे हसत होते, असे तसे हसत होते. मग आई मला विचारते आंघोळ करून घ्यायची होती ना, जेवण करायचं. मी म्हटलं आंघोळ झाल्यावर करीन मी जेवण आई. मग आई म्हणते काय यार. मग मी म्हटलं आई आपणच आंब्याखाली मस्त बास टाकूया. तर आई काही जवाब देत नाही. मी देऊ मी आईला म्हटलं आपण आंब्याखाली मस्त बास टाकूया. आईच्या काहीच भाव देत नव्हती. मी डबल ओरडले आई आंब्याखाली बास टाकूया. आई म्हणते हो हो टाकूया. मग मी म्हटलं हां चांगली गोष्ट आहे. मग आईसमोर थोडेसे बोलले गिल्ले आणि मग मी तुम्हाला आज नाही का माझ्या शेतात आंबे दाखवील. इतकी मजा येत होती मला घरी राहायला. आणि मी जेव्हा माझ्या देवळगोरला जाते आणि तिथं घरी उठायचं, जेवण करायचं, ब्रेकफास्ट करायचं, शाळेत जायचं, डबल शाळेतून घरी यायचं, ट्युशनला जायचं, ट्युशनवर घरी आला थोडंसं होमवर्क करून घ्यायचं, ट्युशनचं होमवर्क करून घ्यायचं आणि सेल्फ स्टडी करायची आणि मग डबल जेवण करायचं आणि झोपून राहायचं. देवळगोरच्या तर बंद टाईममध्ये तसंच होतं, कधीच मी टाईम स्पेंड करू शकतच नाही. आणि रविवारी माझ्या राहतात खूप सारे क्लास, तर म्हणजे मी क्लास माझं हेच करू शकत नाही. पण मी तरी पण आमचं व्हिडिओ रेग्युलर बनवत असते तुमच्यासाठी. तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा जा. आणि आज माझी आजी मला म्हटली आपण पटकन जाऊया व्यवहार, पण मी यस करत होते. आमच्या आंब्याची खूप गोड आहे आमचे आंबे. आणि मग आमच्या दारात बी असं थोडेसे आंबे आले ते, पण ते मला माहीत नाही ते आंबेवाले. मग ते आंबे आम्हाला 100 किलो भेटले. तुमच्या कॉलनी किती भेटतात आणि तुमच्या गावात किती किलो भेटतात आंबे? आमच्या गावात तर 100 रुपयाचे 9 आंबे भेटतात. आणि 100 किलोचे 100 रुपयाचे आम्हाला नाही, फक्त कधी कधी मोठे 5 भेटतात आणि लहान असे 9 भेटतात. तर मग आमच्या गावात खूप सारे भाव वाढलेले. आणि मित्रांनो गॅस सिलेंडरही बंद झालेलं आहे. आणि मी रात्री लग्नाहून आलते ना, तर भाई आम्हाला पेट्रोल सापडलं नाही गाडीत. आम्हाला घरी यायचं होतं, तर मग आम्ही खूप सारी भीड लागली. आम्हाला 10 वाजले घरी यायला. लग्न लावून आम्ही 8 वाजता पोचलो होतो, तरी पण इतकं हे होत होतं. आणि मग ही मेकअप केल्यावर नाही का, मेकअप केल्यावर मग मी थोडंसं गाडीत मेकअप केल्यावर मी घरी आले. मग घरी आल्यावर थोडे झोपले, केसाची हेअरस्टाईल सोडली, कानातले छोटेसे इयरिंग्स घातले आणि मेकअप होतं. सगळ्यात पहिले क्रीम लावून मेकअप स्प्रे म्हणजे ते मी हे लावलं होतं आणि लेन्सेस ते काढले. आणि मग मी नाही का मस्त पटकन रेडी झाले. आणि मग भेटूया आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. व्हिडिओ लाईक करजा, सबस्क्राईब करजा. थँक्यू सो मच. थँक्यू. वेलकम. बाय.